शेतकरी उत्पादन कंपन्या शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी ठरणार, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा आत्मविश्वास। जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन। स्वर्गीय नामदेव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने तरुणांनी केले उत्स्फूर्तपणे रक्तदान। आणि संस्कार मतिमंद विद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे कलाविष्कार सादर। स्मार्ट प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या भविष्यात शेतकऱ्यांसाठी निश्चितच परिवर्तनाची नांदी ठरतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला आहे। तालुक्यातील लामकानी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या प्रोजेक्टला धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेट दिली। यावेळी ते बोलत होते। धुळे तालुक्यातील लामकानी येथील फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेट दिली आहे। या प्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी बापू गावित, आत्माचे प्रकल्प संचालक हितेंद्र सोनवणे, बाळासाहेब ठाकरे, कृषी व्यवसायक व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी विनय बोरसे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ दिनेश नांद्रे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य देसले, धुळे तालुका कृषी अधिकारी वाल्मिक प्रकाश, मंडळ कृषी अधिकारी बीके बोरसे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण पवार, संजय देवरे, कृषी सहाय्यक सुरेश कराळे यांच्यासह लामकानी फार्मर कंपनीचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय नेवाडकर, शेतकरी सभासद उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी श्री पापळकर म्हणाले की बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत लामकानी येथील फार्मर प्रोड्युसर कंपनीला अर्थसहाय्य केले आहे। येथील हळद प्रक्रिया युनिट व बिक्रेटिंग युनिट, सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिट, स्टील डिस्टिलेशन युनिट, सोलर पीव्ही पॅनल व फार्मर प्रोड्युसर कंपनीची कृषी अवजारे, बँक स्मार्ट प्रकल्प भविष्यात शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी ठरणार आहे। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन असे प्रकल्प राबवावे, जेणेकरून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार असून येथील हळद व सुगंधी वनस्पती प्रक्रिया उद्योगातून येथील शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होणार आहे। तसेच या कंपनीचे सभासद जसे काम करतात त्यांची माहिती आपल्या बांधावरील शेतकऱ्यांना देऊन त्यांनाही एकत्र करावे, यामुळे त्यांचेही जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे। शेतीबरोबरच पशुपालन व्यवसाय हा खूप आवश्यक असल्याने पशुसंवर्धन विभागानेही येथील शेतकऱ्यांना चारा उत्पादनाबाबत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे। यामुळे शेतीसोबतच शेतकऱ्यांना पशुपालनामुळे आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी लामकानी फार्मर कंपनीचे सभासद डॉक्टर युवराज चौधरी, नरहर येवले, पंकज जयस्वाल, दिनेश राऊळ, सुरेश येवले, दिनकर देवरे, प्राध्यापक जितेंद्र तलवारे आदींसह शेतकरी उपस्थित होते। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद धुळे यांच्यातर्फे आयोजित मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन आज करण्यात आले आहे। या महोत्सवास धुळेकरांनी भेट द्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। धुळे शहरात आयोजित प्रसिद्ध महोत्सवाचे शानदार उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती धरतीताई देवरे, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती देवेंद्र पाटील, आरोग्य व शिक्षण सभापती सोनीताई कदम, कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते, महिला व बाल कल्याण सभापती ज्योतिताई बोरसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके आदी उपस्थित होते। या प्रसंगी धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे म्हणाल्यात की ग्रामीण भागात महिलांना हाताला काम मिळण्यासाठी आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासनाकडून उमेद सारखी योजना सुरू केली आहे। महिलांना बचत गटाच्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी उमेद अभियानांतर्गत काम सुरू आहे। आज जिल्ह्यातील जवळपास 48,000 महिला लखपती दिदी झाल्या आहेत।
येणाऱ्या काळात ही संख्या वाढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। पूर्वी महिला चूल व मूल सांभाळत होत्या, अशा महिलांचे बँकेत बचत खाते नव्हते, परंतु त्यांचा आज समाजात लखपती दीदी म्हणून सन्मान होत आहे। त्यामुळे उमेदच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद दिले। बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू अत्यंत दर्जेदार असून जिल्ह्यातील नागरिकांनी या बचत गटांना भेटी देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार म्हणाले की जिल्ह्यातील 2 बचत गटांनी 8 लाखाची 2 बक्षिसे मिळविली आहे। त्या महिला आता आर्थिक उन्नतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। ही इतर महिलांसाठी आत्मविश्वास निर्माण करणारी बाब आहे। बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू अत्यंत दर्जेदार असून जिल्ह्यातील नागरिकांनी या बचत गटांना भेटी देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे। तयार केलेल्या वस्तू धुळेकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यामुळे धुळेकरांनी सुद्धा त्यांचा वस्तू खरेदी कराव्यात। आज जिल्ह्यात 67,000 महिला लखपती होण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। त्यातील 48,000 महिला लखपती झाल्या आहेत। जिल्ह्यात 14,600 महिला बचत गट असून त्यामध्ये 1,50,000 कुटुंब सहभागी झाले असून अशा महिलांना आपण आतापर्यंत 16 कोटी रुपयांचा फिरता निधी उपलब्ध करून दिला आहे। तसेच बँक कर्जाद्वारे 3,500 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे। या 4,393 महिलांना सामुदायिक गुंतवणूक निधी उपलब्ध दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या मिनी सरस व स्वयंसिद्धा महोत्सवाचे धुळे जिल्ह्यातून 65 व नाशिक विभागातील व राज्यातील इतर जिल्ह्यातून 10 स्टॉल असे एकूण 75 स्टॉल लावण्यात आले आहे। या प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध होतील। ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, पुरणपोळी, भरीत भाकरी, ठेचा भाकरी यासह व्हेज व नॉन व्हेज पदार्थांची चव शहरी भागातील नागरिकांना चाखण्याची संधी मिळणार आहे। याशिवाय ग्रामीण महिलांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव या प्रदर्शनातून मिळणार आहे। तरी नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे। सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे। आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे। सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे। विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल। संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। मोराणे येथील स्वर्गीय बापूसाहेब नामदेव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित शिबिरात अनेक तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे। धुळे तालुक्यातील मोराणे येथील रहिवासी असलेले स्वर्गीय बापूसाहेब नामदेवराव ठाकरे यांचे तालुक्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान श्री ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मोराणे येथे अभिवादन करीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदानाचे हे 23वे वर्ष असून या शिबिरात 150हून अधिक रक्तदात्यांनी दुपारपर्यंत सहभाग नोंदवीत रक्तदान केले आहे।
या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यापूर्वी स्वर्गीय बापूसाहेब नामदेवराव ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी या ठिकाणी माजी आमदार राजवर्धन कदम-बांडे, आमदार राम भदाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉक्टर दिनेश माळी, नितीन रायते, व्हीटी बोरसे, ऋषिकेश ठाकरे, मयूर ठाकरे, स्वप्नील ठाकरे, अशोक सुडके, डॉक्टर योगेश ठाकरे व सहकारी ग्रामस्थ यांनी केले होते। धुळे शहरातील यमुनाई शैक्षणिक संस्थेचे संस्कार मतिमंद विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील वाघ, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली आहेत। या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार इतरांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली।